दहीहंडा बांधकाम ठेकेदाराच्या संथगतीमुळे ग्रामस्थांच्या नशिबी दूषित पाणी। रस्ता नालीच्या कामामुळे जलस्रोत वाहिन्याचं गटाऱ्यात, रोगराईची वाढती भीती। बांधकाम ठेकेदारावर कारवाईची व दुरुस्तीची मागणी। दहीहंडा येथील गावात येणाऱ्या मुख्य चौक मधून बसस्थानक परिसरात रस्ता व नाली बांधकामादरम्यान मोठी खड्डे पडले। जलवाहिन्यांची तोडफोड झाल्याने अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह तुटले आहेत। परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे होऊन त्यात महिनाभरापासून पाणी साचले आहे। हे पाणी हिरवेगार झाले असून त्यात मोकाट कुत्रे बसतात। मच्छर व जंतूंची उत्पत्ती वाढती आहे। हेच दूषित पाणी जलवाहिन्यांद्वारे घरगुती नळांत येत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे वाढत्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विविध प्रकारच्या रोगराईचे गंभीर संकट ओढवण्याची ओढ होत आहे। गावात उन्हाळ्याच्या दिवसात आधीच 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, भरुन्हाळ्यात तर 20 दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। वाढती लोकसंख्या लक्षात घेता दर 2-3 दिवसांनी पाणीपुरवठा होणे आवश्यक असताना प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत। हा भाग खारपाणपट्टा भागात येत असल्याने गावात गोड्या पाण्याचा स्रोत नाही। परिणामी जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावरच संपूर्ण गाव अवलंबून आहे। साठवलेले पाणीच नाईलाजाने पिण्यासाठी वापरावे लागत आहे। सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे। संध्याकाळी उपवास सोडताना दूषित पाणीच नशिबी येत असल्याची खंत व्यक्त होत आहे। दहीहंडा येथे जलवाहिनी भोवती गटारचे दूषित पाणी साचले आहे। ग्रामस्थांची दुहेरी कोंडी, एकीकडे भीषण जलसंकट तर दुसरीकडे रस्ता व नाली बांधकामाची संथगती, अशी दुहेरी कोंडी सध्या दहीहंडा ग्रामस्थांची झाली आहे। बसस्थानक परिसरात सुरू असलेले सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व नाली बांधकाम अक्षरशः कासवगतीने सुरू असून नागरिकांचा संयम सुटू लागला आहे। जलकुंभाजवळही जेसीबीद्वारे जलवाहिनीची मोडतोड केल्याने नालीसदृश्य खड्डे तयार झाले आहेत। ग्रामपंचायतीची मुदत संपून प्रशासक राज लागू असताना सध्या दहीहंडा ग्रामपंचायतीत प्रशासक अधिकारी नेमका कोण, याबाबतही संभ्रम आहे। जबाबदारी निश्चित नसल्यानेच कारभार सैलावल्याचा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून कंत्राटदारावर कारवाई करावी, कामाची गती वाढवावी आणि जलवाहिन्यांची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे। बसस्थानक ही परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात। बसस्थानक परिसरात काही ठिकाणी काम अर्धवट सोडल्याने कुठे मातीचे ढिगार तर कुठे कॉन्क्रीटचे मोठे तुकडे पडले आहेत, लोखंडी रॉडवर आहेत, अपघाताचा धोका वाढला आहे। घर व दुकानांसमोर नालीचे काम रखडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। पाण्याचा अपव्यय सुरू असून परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे। गेल्या 8 महिन्यापासून रोड फोडून ठेवला, चौकामध्ये नागरिकांना त्रास व मुख्य पाईपलाईन तोडून ठेवली, त्यामुळे पाईपलाईन मधून दूषित पाण्याचा नळाद्वारे पुरवठा होत आहे। संडास उलट्या, आरोग्याच्या विविध बिमाऱ्या वाढत आहेत, त्यामुळे तात्काळ कारवाई करण्यात यावी। 1 वर्षापासून सर्वेअर कमल मागवाणी यांनी पाईपलाईन फोडून व्यवस्थित जोडली नाही। पाईपलाईन मध्ये गटार साचले आहे, त्यामुळे सर्व गावात दूषित पाणी पिण्याची वेळ आली। या संदर्भात ठेकेदारावर कारवाई व तात्काळ काम करण्यात यावे। घरातील नळामध्ये गटाराचे घाणीचे हिरवेगार पाणी येत आहे, आरोग्य धोक्यात आले, तात्काळ काम न झाल्यास ठेकेदाराचे काम करू देणार नाही, अशा प्रकारचे मत दहीहंडा नागरिक व्यक्त करीत आहेत। श्याम महाजन, IB7 न्यूज, तालुका प्रतिनिधि अकोट। श्याम महाजन। सैयद कदीर, रहने वाला यहीं कहीं दंडे का। और ये जो यहाँ पे अभी चल रहा है हमारे यहाँ, प्रशासन की जो गलती हो रही है, जो कॉन्ट्रैक्टर की गलती है या ठेकेदार की गलती है, इंजीनियर है या सुपरवाइजर है। अभी आप देख सकते हैं यहाँ पे पीने के पानी के लिए क्या हाल चल रहा है। ये टाकी हमारे पीने के पानी का हाल देखो, वहाँ पे गड्ढा खुदा है, यहाँ पे गड्ढा खुदा है, ये सब पानी का हाल है। ये सब पानी अभी हमारे यहाँ कुछ दिन पहले यात्रा हुई है रुकनाथ महाराज की, महाशिवरात्रि हुई है, सभी भावी भक्त आए थे, उन्होंने भी ये पानी पिया। उसके बाद में अभी हमारा रमज़ान महीना चल रहा है, रमज़ान महीने में 5 महीने में भी ये सारे रोज़ेदार ये पानी पी रहे हैं, गंदा पानी पी रहे हैं। अगर से इससे बीमारियाँ फैलती है तो इसके जिम्मेदार कौन रहेगा? कॉन्ट्रैक्टर रहेंगे, सुपरवाइज़र रहेंगे या इसके इंजीनियर रहेंगे या प्रशासन रहेगा? इसका हमें जवाब चाहिए। और ये जो पानी जा रहा है डायरेक्ट जा रहा है नल से, डायरेक्ट घरों का जा रहा है। पत्राव बोंडे, दहीहंडा रहिवासी। या रोडचं काम 1 वर्षापासून चालू आहे। आता यांनी पाईपलाईनचं काम या ठेकेदारानेच घेतलेलं आहे। त्यांचे नाव म्हणजे सर्व्हर जो येते तो कमल वाघवानी यांनी पाईपलाईन तोडली आणि ते जोडून व्यवस्थित जोडून न ठेवल्यामुळे इथं गटाराचं पाणी साचलेलं आहे, त्याच्यात जीवजंतू जाता येतात। रमजान महिना चालू आहे, हे पाणी रमजान महिन्यात घरी सगळ्या हिंदू मुसलमान सगळ्या बांधवांना जात आहे, पण रमजान महिन्यात या पाण्यातून त्यांना वजू करतायत। या पाण्यापासून जे बिमाऱ्या होणार आहेत याचे जबाबदार हे जे ईगल कंपनी, थर्ड पार्टी जे ईगल कंपनी म्हणून आहे, हे जबाबदार राहील व काही झाल्यास यांच्यावर कारवाई करून किंवा गुन्हा दाखल करून याची पाठपुरावा करून याच्यापासून समस्या दूर करण्यात यावी। माजी सरपंच दहीहंडा, आमच्या गावच्या समस्या अशा आहेत की या रोडचे बांधकाम
गेल्या 8 महिन्यापासून सुरू असून या ठेकेदाराने जागजागी खड्डे खोदून ठेवलेले आहेत पाईपलाईन आणि पाईपलाईन खोलून ठेवलेली आहे. पाईपलाईन या पाईपलाईनमधून दूषित पाणी आणि रोगराईचे सर्व कीटकनाशक आमच्या पाईपद्वारे नळाला येतात आणि तेच पाणी पिऊन आमच्या गावात संडास, उलटी, आरोग्याचे समस्या तयार झाल्या आहेत. त्याच्यानंतर रमजान महिना चालू आहे. रमजान महिन्यात याच दूषित पाणी मेन रोडचं काम चालू आहे 2 महिन्यापासून. ते पाईपलाईनचं काम हिरवं पाणी आमच्या घरात घुसून राहिलं. 8 दिवसात हे काम नाही झालं तर ठेकेदाराने काम करू देणार नाही. न्यूज आवाज नव्या युगाची.